हीच ती पवित्र जागा जिथे श्री हालसिद्धनाथांनी संजीवन समाधी घेतली। पण त्यांना हालसिद्धनाथ हे नाव कसं पडलं, तर या मागे आहे एक चमत्कारी कथा। तर चला जाणून घेऊया। असं सांगितलं जातं की नाथ समाधीसाठी योग्य भूमीच्या शोधात निप्पाणीला आले। त्यावेळी निप्पाणीच्या गादीवर अप्पासाहेब निप्पाणीकर देसाई हे होते। नाथांनी आपली खरी ओळख लपवली आणि एका सामान्य गुराख्याचा वेश धारण करून सरकारांच्या वाड्यात गायी राखण्याची चाकरी स्वीकारली। दररोज इतर नोकरांप्रमाणे त्यांनाही शिळं अन्न दिलं जायचं, पण नाथ ते स्वतः अन्न न खाता भुकेल्या गायींना खाऊ घालायचे आणि स्वतः उपाशी राहायचे। त्याच गोट्यात एक वांज गाय होती। पण एक दिवस नाथांचा उपासमार पाहून ती गाय चमत्काराने दूध देऊ लागली। हा चमत्कार एका माणसाने पाहिला, पण त्याने सत्य सांगितलं नाही। तो सरकारांकडे जाऊन म्हणाला, हा गुराखी शिळं अन्न गायींना देतो आणि गायीचं दूध स्वतः चोरून पितो। हे ऐकताच सरकार संतापले। त्यांनी तात्काळ रुईच्या झाडाचा विषारी चीक आणण्याचा आदेश दिला। शिक्षा म्हणून तो चीक नाथांना पाजण्यात आलं। रुईचा चीक हा अतिशय विषारी मानला जातो, पण नाथांनी तो दूध प्यावं तसं सहज पिऊन टाकलं। हा चमत्कार पाहून संपूर्ण वाडा स्तब्ध झाला। तेव्हा नाथांनी क्रोधाने निप्पाणीकर सरकारांना शाप दिला, आजपासून तुझ्या 7 पिढ्या निर्वंश होतील। हा माझा शाप आहे। सरकारांना स्वतःची चूक उमगली। ते नाथांच्या चरणी शरण गेले आणि उरलेलं संपूर्ण आयुष्य नाथांच्या सेवेत अर्पण केलं। ज्या रुईच्या विषारी चिखाला नाथांनी दुधासारखं पिऊन टाकलं, कन्नड मध्ये दुधाला हाल म्हणतात, आणि त्या चिखाला त्यांनी दुधासारखं सिद्ध केलं। ह्या चमत्कारामुळे त्यांना हालसिद्ध हे नाव लाभलं। त्यानंतर नाथ तिथून अप्पाच्या वाडीमध्ये आले आणि भक्तांच्या सेवेत राहू लागले। काही दिवसाने चैत्र पौर्णिमेच्या पवित्र दिवशी ओढ्यावरच्या चिंचेच्या वनात नाथांनी संजीवन समाधी घेतली। आजही लाखो भक्त या पवित्र स्थळी दर्शनासाठी येतात आणि येथे होणारे जगप्रसिद्ध भाकणूक आजही अक्षरशः खरी ठरते। वाघापूरचे बाणकरी श्री भगवान डोने महाराज यांच्या मुखातून होणारी ही भाकणूक ऐकण्यासाठी दरवर्षी दूर दूर वरून भाविक येथे गर्दी करतात। जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। चला हालसिद्धनाथाच्या नावानं चांग भलं।